लाईव्ह वायरला चिकटलेल्या व्यक्तीस अलग करण्याचे तंत्र अभ्यासणे व कृत्रिम श्वसनाच्या पद्धतींचा अभ्यास करणे. तर हे प्रॅक्टिकल आहे. तर भाग 1 मध्ये आपण आज लाईव्ह वायरला चिकटलेल्या व्यक्तीस कशा पद्धतीने अलग करायचं हे पाहणार आहे आणि भाग 2 मध्ये आपण कृत्रिम श्वसनाच्या पद्धती ज्या आहेत त्या अभ्यासणार आहे. तर या प्रॅक्टिकलचा उद्देश काय आहे पहा. विशेषतः तुम्ही इलेक्ट्रिकलचे स्टुडंट्स, तुमचा विजेशी हा सातत्याने संबंध येणार आहे. त्यामुळं विजेचं कोणतंही काम करत असताना किंवा प्रॅक्टिकल करत असताना ते सावधानतेने करणं गरजेचं आहे. शॉक लागू नये याची दक्षता घेणं गरजेचं आहे. परंतु जर शॉक लागलाच आणि जर ती एखादी व्यक्ती चिकटली गेली तारेला, तर आपण ताबडतोब त्या व्यक्तीला कशा पद्धतीनं विजेच्या संपर्कातून वेगळं करायचं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे प्रॅक्टिकल पाहणार आहे. तर याचा उद्देश जो आहे, लाईव्ह वायरवरील उपकरणांची माहिती घेणे, लाईव्ह वायरला चिकटलेल्या व्यक्तीस कोणकोणत्या इन्सुलेटिंग साहित्याच्या मदतीने अलग करता येईल त्याचं तंत्र अभ्यासणे, कशा पद्धतीने वेगळं करायचं त्याचं तंत्र अभ्यासणे, विद्युत शॉक बसलेल्या व्यक्तीला वाचविण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करणे. म्हणजे शॉक जर लागला व्यक्तीला तरी आणि ती व्यक्ती जर बेशुद्ध असेल तर त्या व्यक्तीला श्वासोच्छ्वास कशा पद्धतीने चालू करायचा, कृत्रिम श्वसनाच्या त्याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि प्रथमोपचार कोणते त्या व्यक्तीवर करायचे याची माहिती होण्यासाठी ह्या प्रॅक्टिकलची गरज आहे. तर यासाठी साहित्य काय लागेल पहा. जर अशी आपल्याला वेळ आलीच की एखादी व्यक्ती आपल्याला आढळली कुठंतरी की तारेला चिकटलेली आहे किंवा विजेच्या संपर्कात आलेली आहे, तर त्या व्यक्तीला त्या विजेच्या संपर्कातून वेगळं करण्यासाठी आपल्याकडं साहित्य काहीतरी असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याकडं लाकडी कोरडी अशी काठी पाहिजे, कोरडे कापड, कोट, ब्लँकेट अशा पद्धतीचं काही साहित्य असलं तरी चालेल. पक्कड असली तरी चालेल, म्हणजे वायर तोडता येतील त्या ठिकाणच्या, किंवा रस्सी असली तरी चालेल, कोरडी रस्सी, हँड ग्लोव्ज पाहिजेत, मॅट वगैरे असले तरी चालणार आहे, खुर्ची असली तरी चालणार आहे, पेपरचा एखादा गठ्ठा मिळाला तरी चालणार आहे, स्टूल असलं तरी चालणार आहे. अशा पद्धतीचं कोणतं ना कोणतं इन्सुलेटिंग साहित्य आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. लक्षात. आता शॉक जो आहे हा शॉक लागण्याची वेगवेगळी कारणं असतात. विशेषतः आपल्या निष्काळजीपणामुळं शॉक लागण्याची शक्यता असते, किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या तारेमध्ये जर शॉक उतरलेला आहे हे आपल्याला माहिती नसल्यामुळं, नजर चुकीने त्या ठिकाणी हात लागल्यामुळं देखील शॉक लागण्याची शक्यता असते. तर विद्युत ऊर्जा ही दैनंदिन जीवनातील अत्यंत आवश्यक बाब झाली आहे. इलेक्ट्रिसिटी हे एक अविभाज्य असा भाग आपल्या जीवनाचा झालेला आहे. जर लाईट नसेल तर आपण घरामध्ये सुद्धा पाहतो पहा, एखादी आपल्या आवडीची मॅच लागलेली आहे आणि नेमकी जर लाईट गेली तर आपल्याला फार म्हणजे पश्चाताप होतो की एवढी चांगली भारत पाकिस्तान मॅच आहे, भारत ऑस्ट्रेलिया मॅच आहे, आणि ती जर आपल्याला पाहता आली नाही तरी लाईट गेली. मग आपण त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डवाल्यांना फोन करतो किंवा त्यांना असं कधी लाईट येणार असं विचारत राहतो. म्हणजे विद्युत ऊर्जा ही दैनंदिन जीवनातील अत्यंत अशी आवश्यक बाब झाली आहे. परंतु ही विद्युत ऊर्जा वापरत असताना काळजी आणि दक्षता घेणं देखील महत्त्वाचं आहे. त्यासाठी विद्युत वापराविषयी आपल्याला माहिती असली पाहिजे. विद्युत ऊर्जेचा वापर करत असताना त्या ठिकाणी किती करंट असतो, किती व्होल्टेज असतं, शॉक लागू नये म्हणून कोणत्या दक्षता घेणं गरजेचं आहे, तुटल्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्या ताबडतोब बदलल्या पाहिजेत, वायरिंग इन्स्टॉलेशन खराब असेल तर ते बदललं पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला दक्षता घेता येईल शॉकपासून यासाठी. म्हणजे विद्युत वापराविषयी माहिती घेतली पाहिजे. शॉक बसण्याची कारणं माहिती असली पाहिजेत. जर शॉक लागला तर
आपल्याला ताबडतोब त्या शॉकपासून विजेच्या संपर्कात व्यक्ती आली असेल तर ते अलग होण्यासाठी काय करायचं ते माहिती पाहिजे. विद्युत वापराविषयी माहिती असणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती लाईव्ह वायरला चिकटते किंवा सदोष उपकरणाच्या धातूच्या भागात चिकटते. जर योग्य अर्थिंग नसेल आणि जर बॉडी समजा एखादं यंत्र आहे किंवा मोटर आहे, तिला जर प्रत्यक्ष लाईव्ह वायर चिकटली आणि जर आपण त्याला चुकून हात लावला तर आपण काय होतो, त्या ठिकाणी आपल्याला शॉक लागतो किंवा चिटकून देखील आपण राहू शकतो. शॉक लागल्यावरती काय होतं, एक तर ढकललं जातं, फेकून दिलं जातं किंवा चिकटलं जातं, या दोन्हीपैकी एक होतं. तर त्यामुळं योग्य अर्थिंग उपकरणांना किंवा यंत्रांना मोटरना असणं गरजेचं आहे. म्हणजे दोषयुक्त जर उपकरणं असेल, यंत्र असेल, मोटर असेल तर त्या ठिकाणी व्यक्ती चिकटण्याची शक्यता असते किंवा शॉक लागण्याची शक्यता असते. तेव्हा त्या व्यक्तीस लाईव्ह वायरपासून किंवा लाईव्ह उपकरणापासून ताबडतोब अलग करणं गरजेचं आहे. जेव्हा शॉक लागतो एखाद्या व्यक्तीला तर तो शॉकची जी तीव्रता आहे, तो किती वेळ शॉक त्या व्यक्तीच्या शरीरातून व्हायला, किती भाग संपर्कात आला, किती व्होल्टेजचा शॉक लागला, किती करंटचा शॉक लागला, याच्यावरती शॉकची तीव्रता अवलंबून असते. त्यामुळे ताबडतोब त्या ठिकाणी त्या व्यक्तीला वेगळं करून त्याच्यावर उपचार करणं गरजेचं असतं. शॉकची तीव्रता कशी आहे त्यावर त्या अपघाती व्यक्तीला किती प्रमाणात इजा होईल हे अवलंबून असते. आता मी सांगितलं त्याप्रमाणे शॉकच्या तीव्रतेवरती अवलंबून असते की त्या व्यक्तीला किती प्रमाणात इजा झालेली आहे. शॉकमुळे व्यक्ती दगावण्याची किंवा त्यास काही अपंगत्व देखील येण्याची शक्यता आहे. जर जास्त व्होल्टेजचा शॉक लागला, समजा टॉवर लाईन आहे 11 किलोवोल्ट किंवा 33 किलोवोल्ट, तर त्या ठिकाणी व्यक्ती ताबडतोब दगावण्याची किंवा जळून जाण्याची शक्यता असते. परंतु कमी व्होल्टेजचा शॉक लागला, आपला घरगुती 220 व्होल्टवरती जर शॉक लागला आणि ती जर व्यक्ती चिकटली नसेल तर त्याच्यामुळं जास्त काही परिणाम होत नाही. किंचित प्रमाणात शॉक लागण्यामुळं मोठ्या प्रमाणात शरीराला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. शॉकमुळे व्यक्ती दगावण्याची किंवा अपंगत्व येण्याची शक्यता असते. तसंच स्टॅटिक न्यूमोनिया, पॅरालिसिस देखील येण्याची शक्यता असते. अशा वेळी विद्युत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला परिस्थिती कशी हाताळायची शॉक लागल्यानंतर याची माहिती असणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीला विजेच्या संपर्कात आलेला किंवा चिकटलेलं पाहताय तेव्हा मग ताबडतोब त्या व्यक्तीला कशा पद्धतीने वेगळं करायचं हे तुम्ही इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर काय केलं पाहिजे पहा, की ज्यावेळी एखादी व्यक्ती विजेच्या संपर्कात आली आणि ते चिकटलेली आहे हे असं तुम्हाला लक्षात येतं, त्यावेळी काय केलं पाहिजे तर की विद्युत शॉकच्या परिस्थितीचे तात्काळ निरीक्षण करा. जर व्यक्ती एखादी आढळली की शॉक लागलेले आहे तर ते व्यक्ती कुठं चिकटले आहे ते निरीक्षण करायचं आणि ताबडतोब जर मेन स्विच जवळ असेल तर तो मेन स्विच बंद करायचा किंवा मेन फ्यूज जे आहे त्याच्यात ते फ्यूज काढायच्या किंवा MCB असेल तर MCB बंद करायचा, यातलं काही ना काही करायचं. परंतु मेन स्विच जवळ नाही आहे, परंतु वायर आपल्याला दिसते, वायर दिसते की कुठून ते सप्लाय आलेलं आहे, तर अशा वेळी तुम्ही एखादी कॉम्बिनेशन प्लायर किंवा पक्कड, भक्कम अवाहक आवरण असलेली पक्कड घ्यायची आणि ताबडतोब ज्या तारा इनकमिंग जिकडून आलेल्या आहेत त्या तारा कट करायच्या. हे करत असताना, कोणतंही हे करत असताना, व्यक्तीला वाचवत असताना आपला प्रत्यक्ष संपर्क येणार नाही त्या तारांशी किंवा शॉकशी हे देखील पाहिजे. तारा कट केल्या की सप्लाय खंडित होईल आणि ती व्यक्ती आपोआप त्या सप्लायपासून वेगळी होईल. जर आपल्याला तारा पण दिसत नाहीत, मेन स्विच कुठं दिसत नाही, जवळपास MCB दिसत नाही, फ्यूज दिसत नाही, अशा वेळी काय करायचं मग की त्या ठिकाणी जर प्लग जवळपास असेल तर प्लगमधून ओढून वायर्स काढायच्या. जर हे पण शक्य नसेल तर एखादी लाकडी काठी कोरडी घ्यायची आणि त्याच्या साहाय्याने ढकलून त्या व्यक्तीला पाडायचं. ते देखील शक्य नसेल तर एखादं PVC किंवा रबर मॅट जर असेल त्याच्या साहाय्याने ढकलून त्या व्यक्तीला वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा किंवा कॉटनच्या कपड्याच्या साहाय्याने ओढून काढण्याचा प्रयत्न करायचा किंवा आपल्या अंगातील कपडे जे आहेत ते हाताला गुंडून त्याच्या साहाय्याने ओढून काढण्याचा प्रयत्न करायचा किंवा जर तुमच्याकडं वेळेत जर रबर हँडग्लोव्ज मिळाले तर रबर हँडग्लोव्जच्या घालून आपण त्या व्यक्तीला ओढून देखील काढू शकतो किंवा
काहीच नाही मिळालं तर शेवटी अंगातील आपल्या जे कपडे आहेत ते कपडे हाताला गुंडाळून त्या व्यक्तीला ओढून काढायचं. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्या व्यक्तीला असं वेगळं केलं पाहिजे. किंवा स्टूल असेल तर त्या स्टूलच्या साहाय्याने देखील तुम्ही ढकलून पाडू शकताय, खुर्ची साहाय्याने ढकलून पाडू शकताय त्या व्यक्तीला. तर अशा पद्धतीने वेगळं केलं पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तीला वेगळं केल्यानंतर त्या व्यक्तीला हवेशीर ठिकाणी त्या ठिकाणी काय करायचे, झोपवायचे. आणि जर ती व्यक्ती शुद्धीवर असेल तर तिला पाणी वगैरे चहा द्यायचा. आणि जर शुद्धीवर नसेल तर मात्र बेशुद्ध अवस्था असेल तर त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास जर बंद असेल अद्याप तर त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास देखील सुरू करणं गरजेचं आहे. त्यासाठी मग वेगवेगळ्या कृत्रिम श्वासोच्छ्वास पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. तर त्या कोणत्या कृत्रिम श्वासोच्छ्वास पद्धतींचा अवलंब करायचा, त्या व्यक्तीला कसं शुद्धीवर आणायचं ते आपण दुसऱ्या भागात पाहणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही शॉक लागलेल्या व्यक्तीला कसं वेगळं करायचं हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. परंतु हे सगळं करत असताना, विजेच्या संपर्कातून त्या व्यक्तीला वेगळं करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारे शॉक लागणार नाही किंवा आपला प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी संपर्क येणार नाही त्याच्या बॉडीशी, आपल्या बॉडीचा, हे पाहायचं. म्हणजे पूर्ण आपण सुरक्षित होऊन त्या व्यक्तीला वाचवण्याचा किंवा शॉकपासून विजेच्या संपर्कातून वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा. आता हे त्या व्यक्तीला वाचवत असताना किंवा विजेच्या संपर्कातून वेगळं करत असताना काय करायचं आणि काय करायचं नाही, हे करा आणि हे करू नका ते आपण पाहतोय. तर काय केलं पाहिजे हे करा. 1 नंबर, रबरी हातमोजे, रबरी बूट, लाकडी स्टूल किंवा फळीचा वापर करून स्वतःला इन्शुलेट व्हा. म्हणजे पूर्णपणे स्वतः अगोदर इन्शुलेट व्हायचं. कोणत्याही आपल्या बॉडीचा भाग प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यायची. त्यासाठी हँडग्लोव्ज घालायचे, रबरी बूट घालायचे, लाकडी वस्तूंचा, स्टूलचा असेल, फळीचा असेल, लाकडी काठीचा असेल असा वापर करायचा. लाकडी काठी कोरडी असावी, त्यावर खिळे नसावेत. जी आपण काठी वापरणार आहे ती कोरडीच असली पाहिजे, कारण ती अवाहक असली पाहिजे. त्यावर खिळे वगैरे असता कामा नये किंवा धातूची पट्टी असता कामा नये, नाहीतर त्याच्यातून विद्युत प्रवाह आपल्या शरीरात येऊ शकतो. अपघाती व्यक्तीला इजा होणार नाही याची काळजी घेऊन ओढा किंवा ढकला. अपघाती व्यक्तीला म्हणजे विजेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला आपण वेगळं करणार आहे, पण त्या व्यक्तीला देखील इजा होणार नाही अशा पद्धतीने त्या व्यक्तीला ढकललं पाहिजे किंवा ओढून काढलं पाहिजे. कृत्रिम श्वसन चालू ठेवून डॉक्टरांना बोलावे व डॉक्टर येईपर्यंत चालू ठेवावे. जर व्यक्ती बेशुद्ध असेल तर त्याला आपण काय करणार आहे, कृत्रिम श्वासोच्छ्वास पद्धतींचा वापर करणार आहे. तर ते कृत्रिम श्वासोच्छ्वास ती व्यक्ती शुद्धीवर येईपर्यंत चालू ठेवायचं आणि डॉक्टर येईपर्यंत चालू ठेवायचं. डॉक्टर आल्यानंतर आपण जे काही प्रथमोपचार केलेत, कृत्रिम श्वासोच्छ्वास पद्धतीचा वापर केला आहे त्याची माहिती देऊन नंतर डॉक्टर सांगतील त्याच्याप्रमाणे वागायचं. प्रथमोपचार करणाऱ्याने शांततेने आणि सातत्याने आपले प्रयत्न चालू ठेवायचे. ते ताबडतोब प्रथमोपचार करायचा आणि वेळेत करायचा आणि योग्य करायचा. हा जो प्रथमोपचाराचा नियम आहे हा लक्षात ठेवायचा. आता हे काय करायचं ते आपण पाहिलं. आता काय करायचं नाही, हे करू नका, काय करू नका ते आपण पाहूया. मेन स्विच खूप लांब असेल तर तो बंद करण्यासाठी पळापळ करू नका. मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर मेन स्विच जवळ असेल तरच ताबडतोब मेन स्विच बंद करा. लांब असेल समजा तर तेवढं लांब जाईपर्यंत ती व्यक्ती त्या ठिकाणी दगावण्याची देखील शक्यता जास्त वेळ राहील. तर ती एखादी व्यक्ती जर वीज संपर्कात आली आढळली की क्षणिकचाही विलंब न करता ताबडतोब वेगळं केलं पाहिजे. तुम्ही मेन स्विच बंद करण्यासाठी जर लांबपर्यंत पळत गेले तोपर्यंत इकडं ती व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे मेन स्विच बंद करण्यासाठी लांब असेल तर पळापळ करू नका. तर दुसरी जी साधनं आहेत, आता जसं सांगितलं की लाकडी काठीच्या साहाय्याने, ब्लँकेटच्या साहाय्याने त्या व्यक्तीला वेगळं करण्याचा प्रयत्न करा किंवा तारा तोडून. सप्लाय बंद होईपर्यंत अपघाती व्यक्ती स्पर्श करू नका किंवा हलवू नका. शक्यतो सप्लाय बंदच करता येईल असं पहा किंवा तारा कट करून त्या ठिकाणी सप्लाय खंडित होईल हे पहा, नंतरच त्या व्यक्तीला त्या ठिकाणाहून वेगळं करण्याचा प्रयत्न करा. परंतु हे जर शक्य नसेल तर मात्र अशा पद्धतीने अवाहक साधनांच्या साहाय्याने, जसं की काठी आहे, खुर्ची आहे, रबर मॅट आहे, लाकडी वस्तू आहे, याच्या साहाय्याने वेगळं करा. चुकीची पद्धत वापरू नका.
योग्य त्या पद्धतीचाच वापर करून वेगळं करा. आपण पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे या बाबतीत हे वारंवार लक्षात ठेवा. आणि प्रथमोपचार करताना घाई गडबड करू नका. जर व्यक्ती ती इजा झाली असेल किंवा बेशुद्ध असेल तर योग्य त्या पद्धतीनेच काही गडबड न करता प्रथमोपचार करा आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास पद्धतींचा वापर करा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की विजेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला कशा पद्धतीने वेगळं करायचं आहे त्याचं तंत्र आपण पाहिलेलं आहे या भागामध्ये. तर दुसऱ्या भागामध्ये आपण कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या पद्धती आहेत ते पाहणार आहे. ओके.